देश प्रजापती आपल्याला विनंती करेन की आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. कोणताही जास्तीचा वेळ घेऊ नका. जवळपास 10:30 वाजले. 10:30ला पहिला चेंडू पडणं गरजेचं होतं आणि अजून देखील 2 मिनिटं आहेत. मॅच बॉल नावली आणि संघ लाईनअप मध्ये येणं गरजेचं आहे, याची नोंद करून घ्या. चला, जय राजा माधव संघ जास्तीचा वेळ घेऊ नका. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कारण एका बाजूने जर तुम्ही पाहिलं तर मितेशजी ठाकूर सर आणि दुसऱ्या बाजूला प्रवीणजी आंद्रे सर, दोन्ही सर मैदानाचा ताबा घेत असताना दोन्ही सलामवीर संघाचा सरसेनापती सुशील खांडेकर आणि बंधू धाटावकर हे दोन्ही सलामवीर मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना तुम्हाला पाहायला मिळतात. आणि तरी देखील जय राधा माधव संघ आपण प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत नाही आहात. थोडस विचार करायला भाग पडताय तुम्ही, कारण जर फायनलचा सामना 6 षटकांचा व्हायचा असेल तर तुम्ही थोडस वेळ कमी खर्च करा. जर आपण पाहिलं तर कालच्या दिवशीमध्ये जय राधा माधव संघाकडून अवधेश प्रजापती, तेजस शिर्के आणि उमेश अस्मानी या 3 खेळाडूंना मात्र रेस्ट दिली आहे. त्याच वेळेला दीपेश स्मृती आदर्श नगर संघाकडून श्रीकांत कदम, विराज भगत आणि आय थिंक रोशन आडे यांना मात्र विश्रांती दिली आहे. आणि महेंद्र कांबळे, कुणाल शिर्के आणि वीरेंद्र भगत हे मात्र या स्क्वॉडमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि दोन्ही संघांना विनंती करेन की जो 5 षटकांचा वेळ आहे तो 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं हाताळणं गरजेचं आहे. त्यामुळे जे काही निर्णय तुमचे असतील, ज्या काही बाबी मैदानाच्या आतमध्ये असतील त्या मात्र तुम्ही त्वरित घेणं गरजेचं आहे. कारण आपली असोसिएशन ही एक शिस्तप्रिय असोसिएशन म्हणून गणली जाते रोहा तालुक्यात. त्यामुळं सर्व जे खेळाडू लाईव्ह पाहत आहेत त्यांना एक उदाहरण सेट करून द्यायचं आहे आपण. ते मात्र बंधू धाटावकर आणि सुशील खांडेकर, दीपेश स्मृती आदर्श नगर संघाकडून सलामीला आलेली ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. तर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा सरसेनापती, संघाचा संघनायक, कर्णधार, कॅप्टन सूरज कोळी. यस, पंचांनी मात्र इथे इशारा केलाय, मॅच इज ऑन आणि बॅटल ऑफ क्रिकेट बिगिन. पहिला सामना ग्रुप बी मधील विनर मधील दीपेश स्मृती आदर्श नगर विपक्ष आहे तो जय राधा माधव भुवनेश्वर संघ, अवधेशी प्रजापती आणि राजेशजी भोईर यांचा हा संघ. पहिला चेंडू सूरज कोळीचा बंधू दाटवकर साठी. टॉस चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय.
कोणताही ते मात्र आणि इथे मात्र हो नाही मध्ये फलंदाज सहजरित्या आपल्या क्रीज मध्ये परतलाय. थोडस हा ना मध्ये थोडस फंबल जरूर झाले होते दोन्ही फलंदाज. आणि कालच्या दिवशीचा जर तुम्ही विचार केलात तर मात्र बंधू धाटावकर पहिल्या चेंडूवर बाद सुद्धा झाला होता. तो एक दडपण असतं का एका खेळाडूवर की आपण ज्यावेळेस पहिला मॅच मध्ये 0वर बाद झालोय, दुसऱ्या मॅच मध्ये संयमी सुरुवात त्या खेळाडूला करावी लागत असते. ती संयमी सुरुवात बंधू धाटावकरची तुम्हाला पाहायला मिळाली. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावर मात्र दुहेरी धावा घेतल्या, त्यानंतर आउटसाइड एज घेतल्या. क्षेत्ररक्षण करत असताना जितू बामणे संघाचे एक अनुभवी खेळाडू आणि या असोसिएशनचे संस्थापक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं क्रिकेटचा बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो अनुभव आज मात्र शेअर करताना ते अजय राधा माधव संघामध्ये सामील झालेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावा धावफलकावर आहेत. एक संयमी आणि शांत सुरुवात दीपेश स्मृती आदर्श नगर संघाची तुम्हाला पाहायला मिळते. सरपंच चषकावर ज्या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं तो संघ मात्र आता लीग स्वरूपामध्ये 16 संघातील खेळाडूंना घेऊन खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. याच वेळेला सुशील खांडेकरच्या बॅटमधून ही पहिली धाव आली आहे आणि सुशीलवर खूप सारे विश्वास संघ मालकांचा आहे, संघ व्यवस्थापकांचा आहे आणि सर्वच संघ सहकार्यांचा आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका खेळत असताना मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू मात्र सूरज कोळच्या गोलंदाजीमधून तुम्हाला पाहायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांचा असलेला हा सामना. कालची बॅटिंग आठवावी लागेल. काल थोडंसं नाराज केलं होतं परंतु दिवस वेगळा आहे, आजचा दिवस वेगळा आहे, टाइम सुद्धा वेगळा आहे, समोरचा संघ सुद्धा वेगळा आहे. या वेळेला मोठा फटका मारायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणती चूक होणार नाही या योगेश कडून आणि ते मात्र पहिले विकेट, पहिल्या गडीचं पतन दीपेश स्मृती आदर्श नगर या संघाचं तुम्हाला पाहायला मिळतं. पाच चेंडूचा खेळ झालाय, मात्र सूरज कोळी या गोलंदाजाच्या नावावर अर्जित केली जाते आणि नक्कीच एक दमकाडी संघाचा फलंदाज बाद झालाय. आता मात्र दुसरा शेखर कोलटकर म्हणजेच असोसिएशनचे अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता मात्र तुम्हाला क्रीज मध्ये पाहायला मिळेल कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन सुशील खांडेकर आणि शेखर कोलटकर. दोन्ही फलंदाजांवर आता तितकीशी जबाबदारी आली आहे कारण बंधू धाटावकर 3 धावा करून मात्र बॅक टू द पविलियन तुम्हाला जाताना पाहायला मिळालाय. थोडंसं नाराज केलंय बंधूने सुद्धा कारण आपण पाहिलं की सरपंच चषकामध्ये कॅप्टनचे बॉल आपण यूज करतो तितकेसे पहिल्या चेंडूपासून बॉल बाहेर जात होते परंतु नेव्हियाचा बॉल आहे त्या कारणाने तुम्हाला थोडंसं संयम सुद्धा दाखवायचा आहे. 2 षटक चेंडू रोल होऊन द्यायचा आहे त्यानंतर हाणामारी करायची आहे. यावेळेला मात्र शेखर कोलटकरने पाहिलं की हा लोअर फुल टॉस आहे, सरळ चेंडू सीमारेषा पार धाडलाय, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा येतोय शेखर कोलटकरच्या बॅटमधून पहिला चौकार. प्रिशा वॉरियर्स संघाचे जर खेळाडू असतील तर त्यांनी त्या पॅन्डल मध्ये जा, विनंती असेल कारण मॅचेस आपल्या आहेत. जर तुमच्या मॅचला जर अशा पद्धतीचा चेंडू गहाळ झाला तर यदा कदाचित मॅच सुद्धा तुम्ही तिथे हरू शकता. राहुल बोबड आपण उपाध्यक्ष आहात, थोडस सहकार्य करा कारण प्रेक्षक वर्ग थोडासा कमी आहे. त्या पॅन्डल मध्ये जर तुम्ही गेलात तर बरं होईल.
प्रिशा वॉरियर्स किंवा विरजोली दोन्ही संघाचे जर कोणी प्रतिनिधी असतील. पियुष भगत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिलं षटक तुम्ही पाहिलं ते मात्र 8 धावांचं सूरज कोहली याचं. सूरज कोहलीने मात्र पहिली विकेट प्राप्त करून दिली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर शेखर कोलटकरच्या बॅटमधून पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. बिरजोली संघ आणि अष्टमी संघ यावेळेला मात्र वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या अतिरिक्त धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं त्या 9 या आकड्यावर. सचिन घरटकर आणि राहुल बोबड आपण दोन्हीही उपाध्यक्ष आहात, त्यामुळं जी आम्ही विनंती करतोय त्या विनंतीला मान देऊन त्या पॅनलमध्ये जा. यावेळेला लोअर फुल टॉस होता. खराब स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. मिस जजमेंट पाहायला मिळालं. मिस हिट पाहायला मिळाला. सुशील खांडेकर लोअर फुल टॉस होता. सहजरित्या हा चेंडू सीमारेषा पार धाडू शकतो तितकीशी क्षमता सुशीलकडे सुद्धा आहे, परंतु थोडीशी काही मात्र या स्ट्रोकवर तुम्हाला कोणती धाव देऊन जात नाहीये. तुमच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेच्या जोरावर तुम्हाला फलंदाजी करून दाखवावी लागेल. तुम्हाला माहित आहे की कशा पद्धतीची फलंदाजी आपल्याकडे आहे. या वेळेला मात्र चेंडू निघून गेलाय आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं, कारण मोठी विकेट इथे पाहायला मिळते सुशील खांडेकरची. खराब स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि याच खराब स्ट्रोकने मात्र सुशील खांडेकर बॅक टू द पवेलियन. चला प्रिशा वॉरियर संघ आपण त्या पॅन्डल मध्ये घ्या. राहुल पूर्ण टीम गेली तर बरं होईल. शुभम आपण सुद्धा आहात, थोडस सहकार्य करा, कारण त्या दिशेला प्रेक्षक वर्ग थोडासा कमी आहे. आणि इथे आपण पाहतोय की इथे दुसरी विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर मात्र पियुष भगतने इथे मात्र थोडस सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. याची गरज सुद्धा आहे, कारण ज्यावेळेस मोठे फटके येत नाहीयेत ना त्यावेळेस तुम्हाला गिरी दुहेरी धावांवर भर द्यायचा आहे. तुम्हाला धावफलक थोडस पुढे सरसवायचं आहे आणि जर धावफलक थोडस सरसावत राहिलं ना तर मात्र एखाद दुसरा मोठा फटका येऊ शकतो. हे क्रिकेटचं गणित आहे आणि त्या क्रिकेटच्या गणितावर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. इथे मात्र पंचाने पाहिलं की बराचसा बाहेरून जाणारा चेंडू हा वाईट चेंडू आहे आणि या वाईटच्या स्वरूपात क्रिकेट क्रमांक 22 क्रमांकाचा नियम क्रिकेटच्या परिभाषेतील मात्र पंचाने इथे दर्शवला आणि एक धाव इथे मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित करण्यात आली आहे. 11 धावा धावफलकावर आहेत आणि मात्र शेखर आणि ओमकार सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. मोठा फटका मारायचा होता या वेळेला, परंतु चेंडू आणि बॅटचा तितकासा संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू निर्धाव आलाय, तो मात्र पियुष भगत बोरघरचा हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी, यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र थोडासा फंबल झाला. यष्टीरक्षक सूरज कोहली आहे, स्वतः कप्तान आहे, त्यामुळं त्याला कोणी काही बोलू शकत नाही आहे. कप्तान जरूर आपल्या खेळाडूंना बोलेल, परंतु त्या संघामध्ये जितू बामणे असा एक खेळाडू आहे ना, तो सर्व खेळाडूंना बोलू शकतोय, कारण तितकासा अनुभव त्यांच्याकडे आहे. जर चूक झाली तर मात्र तुम्हाला ऐकावं लागणार आहे. अवधेशजी प्रजापती सुद्धा इथे आहेत, संदेश दादा देवघरकर सुद्धा आहेत. इथे पाहायचं आहे की आता थोडंसं धावगतीला आकार मिळेल का. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी इथे तुम्हाला पियुष भगतची पाहायला मिळते. बारा धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक तुम्ही पाहिलं तर 8 धावांचं
आणि त्यानंतर कोणताही मोठा फटका अद्यापपर्यंत आलेला नाही आहे. शेखर कोलटकरच्या बॅटमधून एक चौकार जरूर तुम्हाला पाहायला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त एकेरी दुहेरी धावा आणि वाईटच्या स्वरूपातल्या धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावर आहेत. 12 चेंडूंचा खेळ झालाय. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये कितपत मात्र इथे दीपेश स्मृती आदर्श नगर संघ पोहोचेल हे पाहणं गरजेचं आहे. दोन्ही खेळाडू जे आहेत ना, शेखर कोलटकर आणि ओंकार सुतार, दोन्ही खेळाडूंवर तितकासा विश्वास आहे संघ नायकाचा, संघ मालकांचा, आणि त्या विश्वासाला उभं सुद्धा राहावं लागेल. यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज शेखर कोलटकर बॅक टू द पवेलियन, आणि इथे मात्र थोडस नाराज केलंय शेखरने सुद्धा. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल प्रमोद किजे. कालच्या दिवशीचा जर तुम्ही विचार केला तर मात्र कॅच ऑफ द टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळाले. चांगलं थेट प्रक्षेपण जय गणेश स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. काय झेल टिपला होता, अक्षरशः त्या झेलसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा, तिथे धडपडले पडले परंतु तो झेल सुटून दिला नाही. आणि मी तर त्या मॅचचं पूर्णतः क्रेडिट विनू माने असेल, प्रमोद गिजे असेल आणि विराज भगत असेल यांना देईन. कारण काय क्षेत्ररक्षण झालं होतं, काय गोलंदाजी विनू मानेची राहिली, काय गोलंदाजी ओम भगतची राहिली. त्याच जोरावर मात्र तिथे दीपेश स्मृती आदर्श नगर पहिला सामना जिंकला होता. ते मात्र पुन्हा एकदा सूरज कोळी आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन प्रमोदसाठी. आता मात्र हलक्या हाताने एकेरी धावेसाठी खेळलाय. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर मात्र धावफलक 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. इथे मात्र 50 ते 55 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला मोठे फटके मारणं गरजेचं सुद्धा आहे. यावेळेला मात्र मोठा फटका मारत असताना चेंडू जातोय निर्धाव पद्धतीचा. अजून एक चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र थोडस सिकंजा कसलाय तो मात्र सूरज कोळी. पुन्हा एकदा सूरज कोळी तो ओमकार सुतार. या मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र जोखीम घेत नाहीये दोन्ही फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे 3 महत्वाचे खेळाडू बाद झाले आहेत. इथून मात्र धावगतीला थोडासा आकार द्यायचा आहे. इथून पुढे जर 2 षटक आपल्या बाजूने आले तर मात्र आपण सहजरित्या ती मॅच जिंकू शकाल किंवा सन्मानपूर्वक धावसंख्येपर्यंत पोहोचू सुद्धा शकाल. परंतु त्यासाठी तुम्हाला संयम आणि शांतता दाखवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 14 धावा धावफलकावर आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहेत. या वेळेला खराब स्ट्रोक, लेट कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल की काय असा हा स्ट्रोक, परंतु निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी ते राहिल्या. आणि मग जर विचार केला जय राधा माधव संघाचा तर कालच्या दिवशीमध्ये या संघाने मात्र 89 धावा धावफलकावर लगावल्या होत्या. काय फलंदाजी अभि शिंदे आणि पापू म्हणजेच हर्ष सोलंकी यांची राहिली होती. आज पाहायचं आहे की यावेळेला मोठा स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. कोण इथे मात्र चूक झाली आहे. असं वाटलं होतं की झेल टिपलाय की काय क्षेत्ररक्षकानं, परंतु चेंडू धरतीला दान झाल्यानंतर या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं. ते 3 षटकानंतर 16 या आकड्यावर. आता मात्र इथे धावांची गती तुम्हाला थोडीशी वाढवावी लागेल. इथे काय फलंदाजी थोडंसं नाराज केले असं म्हणूया, परंतु जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर आहेत. 3 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर अवधेशी प्रजापती हे थोडेसे खुश होताना पाहायला मिळतात, कारण संघ चांगली गोलंदाजी करतोय. 3 षटक मात्र 15 मिनिटांमध्ये हाताळलेत आणि आता मात्र 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक हाताळणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल विनायक मोरे, ज्याने कालच्या दिवशीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. तोच माफी असावी प्रणित भगत आहे.
बुरगर संघाचा हा खेळाडू आहे. प्रणित भगत गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेस प्रणित भगत गोलंदाजीला येतो त्या वेळेस तो मात्र राऊंड दी विकेटने मारा करतो आणि स्टंप लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न प्रणित भगतचा नेहमीच राहिलाय. आणि आज मात्र या दिवशीमध्ये प्रणित भगतची गोलंदाजी कशा पद्धतीची राहिले पाहणं गरजेचं आहे. 16 धावा फक्त धावफलकावर आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जवळपास 30 ते 35 धावा जर आल्या तर मात्र मॅच मध्ये तितकीशी मजा येईल. 25 धावा आल्या तरी सुद्धा चालणार आहे, कारण चांगली गोलंदाजी आदर्शनगर संघाकडे सुद्धा आहे. पहिला चेंडू प्रणित याचा आणि पहिला चेंडू मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. ओमकार सुद्धा इथे मात्र बाद झालाय. इथे काय घडतंय, ज्या खेळाडूवर विश्वास दाखवला होता ते खेळाडू मात्र विश्वासाला सार्थ ठरणारी खेळी न करता मात्र पवेलियन मध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळतात. चौथ्या विकेटचं पतन झालं. चौथी विकेट मात्र ओमकार सुतारच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाली आणि कालच्या मॅचचा हिरो नक्कीच ओम भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कारण काल ओम भगतने जे षटक हाताळलं फक्त 4 धावा दिल्या, परंतु ते षटक वगळता त्यांच्या बॅटमधून षटकार सुद्धा आला होता, हे विसरून चालणार नाहीये. आणि तशाच पद्धतीची खेळी आज मात्र ओम भगतची येणं गरजेचं आहे. तुम्हाला मोठे फटके येत नाहीयेत ना, तर तुम्ही एकेरी दुहेरी धावा घेऊ शकताय. सर्कलचं ग्राउंड आहे, जर तुम्ही हलक्या हाताने फटका खेळला तर सहजरित्या 2 धावा येऊ शकतील. आणि जर 2-2 धावा आल्या तरी सुद्धा 40 ते 45 पर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. पुन्हा एकदा प्रणित, यावेळेला चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अभि शिंदे आहे त्या ठिकाणी. एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केली आहे. या एक धावेने बऱ्याच वेळानंतर धावफलक थोडंसं पुढे सरसावलं. धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 17 धावा. 17चा खतरा मात्र इथे क्रिकेटच्या परिभाषेतील कोणासाठी येईल हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. प्रमोद गीचे संघाचा एक अनुभवी खेळाडू, त्याच वेळेला जितू बामणे जय राधा माधव संघाचा एक अनुभवी खेळाडू. आता मात्र प्रमोदला अनुभव दाखवावा लागेल. या वेळेला मोठा फटका. या मोठ्या फटक्याना तुम्हाला थोडासा आवर घालावा लागेल, कारण सकाळचं सत्र आहे. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. फक्त एक धाव मिळते या षटकामध्ये सुद्धा. काय गोलंदाजी राहिली जय राधा माधव संघाची. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, पूर्णतः पायांमध्ये बेड्या घातल्यात. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. मिनी हेलिकॉप्टर प्रमोद खिसे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो. दुसरी धाव या षटकातील चौथ्या चेंडू नंतर आली आहे. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. फक्त 18 धावा धावफलकावर आहेत दीपेश स्मृती आदर्श नगर संघाच्या. इथे काय घडतंय ते मात्र इथून पुढे सुद्धा 8 चेंडू बाकी आहे. 8 चेंडू मध्ये 20 ते 25 धावा आल्या ना तर मात्र मॅच मध्ये तितकीशी मजा येईल. षटपिचचा चेंडू होता. पंचाने पाहिलं, पंचाने हात सुद्धा फैलावलेत आणि सांगितलं की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 19 या आकड्यावर. इथून पुढे 21 धावा जरी आल्या तरी मात्र 40 पर्यंत पोहोचू शकेल, परंतु त्या 21 धावा कुठल्या बॅट्समनच्या बॅटमधून येतील हे पाहणं गरजेचं आहे. ओम भगत आणि प्रमोद गिजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीची फलंदाजी करायची आहे, कुठे फील्ड सजवली आहे आणि नोमॅन्स लँडमध्ये चेंडू फक्त ढकलून द्यायचा आहे. यावेळेला मात्र पंचाने पाहिलं की हा 1 बाउन्स आहे. लगेचच त्यांनी कळवलं की 1 बाउन्स आहे, म्हणजेच हा देखील चेंडू निर्धाव पद्धतीचा येतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे एक चेंडू प्रणित भगतचं तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजाने केली आहे, मग सूरज असेल, पियुष असेल किंवा प्रणित असेल. आता मात्र शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हाती येईल त्याच्यावर तितकासा दबाव असेल का. या वेळा सुद्धा निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ झालाय आणि फक्त 19 धावा धावफलकावर आहेत. या धावा तितक्याशा कमी आहेत या मैदानाचा विचार केला तर, कारण सर्कल असताना मात्र या धावा कमी आहेत ते दोन्ही संघांना माहीत आहे. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील
थोडंसं नाराज केलं या संघानं, कारण 19 धावा 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर म्हणजे बॉल टू रन सुद्धा मात्र इथे धावा आलेल्या नाही आहेत. म्हणजेच गोलंदाजी कोणत्या पद्धतीची असेल याचा तुम्ही विचार करू शकताय. पहिले षटक सूरज कोहलीचं राहिलं, 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर पियुष भगत आला, पियुष भगतने 4 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा सूरज कोहलीला आमंत्रण दिलं, सूरजने पुन्हा एकदा 4च धावा खर्च केल्या. आणि प्रणित भगतने जो स्लॉगरमध्ये गोलंदाजी करत होता त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या. आता म्हणजे भेदक गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, 3 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने 19 धावा फलकावर आहेत. शेवटचे षटक ते मात्र विनायक मोरे. आता मात्र पाहायचं आहे की प्रमोद गिजे हवी ठरेल का विनायक मोरेवर. ते मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. 1 धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आली आहे आणि एकाच धावेवर इथे समाधान सुद्धा मानलंय दोन्ही फलंदाजांनी. 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले धावफलक. काय गोलंदाजी, शेखर कोलटकरच्या बॅटमधून आलेला एक चौकार वगळता अद्यापपर्यंत एकही मोठा फटका नाहीये यावेळेला सुद्धा. आणि इथे काय घडतंय, प्रमोद गिजे यांनी स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे आणि ओम भगत इथे मात्र बाद होईल. नवीन येणारा फलंदाज कोणता असेल ज्याच्यावर मात्र पूर्णतः निर्भरता या मॅचची असेल, कारण थोडंसं विचार करायला भाग पाडलं ते मात्र जय राधा माधव संघाच्या गोलंदाजाने. आणि थोडंसं स्मित हास्य सुद्धा अवधेशजी प्रजापती यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळतंय. मनोमन खुश आहेत परंतु ते दाखवत नाही आहेत, कारण मॅच संपलेली नाही आहे. मॅचमध्ये काही होऊ शकतं. लो स्कोरिंग मॅच सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपण काल सुद्धा पाहिलंय. कालच्या मॅचमध्ये 45 धावा पाहिजे होत्या, आज थोड्याशा कमी धावा आहेत, फक्त 20 धावा धावफलकावर आहेत. आणि महेंद्र कांबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना असेल प्रिशा वॉरियर्स विपक्ष असेल श्री धावीर प्रसन्न विरजोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की ज्यावेळेस इनिंग संपेल त्यावेळेस तुम्ही टॉस बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे आणि प्रणित भगतची तितकीच चांगली. आणि इथे काय घडलं, फलंदाज अजून एक रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. इथे संपूर्ण नाराज केलाय खेळाडूंनी. ते मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुल शिर्के कुणाल शिर्के तुम्हाला पाहायला मिळेल. तळागर संघाला बिलॉंग करतो. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु इथे आता फटके येणं हे काळाची गरज आहे असं आपण म्हणतो. आणि ती गरज आता मात्र आदर्श नगर संघाची आहे. फक्त 21 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील 3 चेंडू येणं बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 2 षटकार, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव फलकावर येते आहे. आणि विनायक मोरे आणि खरं तर अवधेश प्रजापती असतील किंवा मंदार कीर असेल, रोहन खांडेकर असेल, यांना माहिती आहे लीगची मजा काय. कारण विनायक मोरे आदर्श नगर संघाला बिलॉंग करतो, त्याला माहिती आहे प्रमोद दादा कसा खेळतो, मग गोलंदाजी कशी करायची आहे, कोणत्या टप्प्यावर टाकायचं आहे. आणि तशा पद्धतीची गोलंदाजी विनायकची राहिली आतापर्यंत. चांगला फटका होता परंतु त्या फटक्यावर फक्त 1 धाव येते. एकापेक्षा तुम्हाला जास्त काही मिळणार नाहीये. आणि आदर्श नगरचे 3 खेळाडू तुम्ही घेतलेत, बरोबर आहे. विनायक मोरे आहे, हर्ष सोलंकी आहे, तेजस शिर्के सुद्धा आहे. परंतु आज जर विचार केला तर विनायकने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या, त्या 4 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. 23 धावा फलकावर आहेत. आणि अजून एक फलंदाज बाद. इथे मात्र शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे आणि 24 मिनिट 30 सेकंद झाले आहेत. म्हणजे ऑन टार्गेट गोलंदाजी आहे. म्हणजे अवधेश प्रजापतीने प्रॉपर कॅल्क्युलेशन करून संघाला मैदानाच्या आतमध्ये दाखल सुद्धा केलंय. कारण स्वतः स्कोर बुकला आले तर त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने संघाची बांधणी करायची आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे आणि ज्याची मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे असा फलंदाज दीप सत्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
दीप सत्वेवर तितकीशी जबाबदारी असेल की शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर आपण सन्मानपूर्वक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकू, बॉल टू रनचं आव्हान मात्र समोरच्या संघावर देऊ शकू. परंतु तो मोठा फटका येईल का? मोठा फटका जरूर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल ड्रॉप केला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा इथे कंप्लीट केली. अभि शिंदे कडूनही अपेक्षा जरूर नव्हती संघनायकाला, परंतु ठीक आहे. 25 धावेवर मात्र इथे रोखलंय ते मात्र दीपेश स्मृती आदर्श नगर संघाला. इथे मात्र प्रिशा वॉरियर संघाचा संघनायक आणि श्री धावीर प्रसन्न विरजोली संघाचा संघनायक. मॅचेस लाईव्ह आहेत, वारंवार पुकार देणं बरोबर वाटत नाही, त्यामुळं त्वरित या आपण. प्रिशा वॉरियर्स अष्टमी संघाचा संघनायक ऋषी भुबड आणि श्री धावीर प्रसन्न विरजोली संघाचा संघनायक हर्षू पाटील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. तुम्हाला आपली प्लेइंग 11 सुद्धा द्यायची आहे. श्री धावीर प्रसन्न विरजोली संघाचा जर तुम्ही विचार केला तर संघाचा संघनायक आहे हर्षू पाटील. त्यानंतर ॲज अ ऑलराऊंडर राजा देवगरकर, ॲज अ बॅटर सचिन घरटकर, ॲज अ बॉलर कौतुक बैकर, त्यानंतर अखिल कानडे, अक्षय घोसाळकर, अंकेश दिवकर, सुयोग गोवर्धने, तेजस मोरे, विनोद गोरे, विशाल भिंगारे, योगेश होगडे, जय काटे आणि मंगेश गोरे. प्रिशा वॉरियर संघाचा जर तुम्ही विचार केला तर संघाचा संघनायक आहे ऋषी बोबड, सुमित एनकर ॲज अ ऑलराऊंडर, ॲज अ बॅटर शुभम हतकामकर, ॲज अ बॉलर राजा भारद्वाज, मयूर राऊत, पवन चव्हाण, प्रज्वल भोई, गौरव, त्यानंतर राहुल बोबड, विधान जंगम, विनायक शेडगे, विनिकेश शापूरकर, अल्पेश मोरे आणि निकेश पाटील असा मात्र 14चा स्क्वॉड आहे. चला सचिन थोडंसं फास्ट या, थोडंसं फास्ट या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आणि ऋषी बोबड तुम्ही सुद्धा फास्ट या. आणि मी विनंती करेन चला सचिन या लवकर या थोडंसं. आणि ऋषी सुद्धा धावफलकाचा विचार केला तर मात्र 25 धावा धावफलकावर आहेत आणि 26 धावांचं आव्हान ते मात्र दिलंय जयराधा माधव संघाला. आणि सर सलामीची जोडी तुम्ही पाहिली तर सूरज कोळी आणि हर्ष सोलंकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र जी गोलंदाजी कालच्या दिवशीमध्ये तिन्ही गोल. ऋषी बोबड आपण नंतर डिस्कस करा, काय करताय तुम्ही? असं नाही यार. मंदार जिकीर यांच्या शुभ हस्ते मात्र या लुजर या मॅचचं मात्र टॉस होईल. ऋषी बोबड एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हर्ष पाटील. नाणेफेकीचा कौल होतोय आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो मात्र श्री धावीर प्रसन्न बिरजोली या संघाच्या बाजूने. बॉल चॉईस करून घ्या आणि त्याच वेळेला तुमची प्लेइंग 11 याची सुद्धा तुम्हाला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ओम भगत तुम्हाला पाहायला मिळतोय. आज मात्र रणनीतीमध्ये थोडेसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. कालच्या दिवशीमध्ये सुशील कांडेकर यांच्या हातामध्ये चेंडू होता, आज मात्र ओम भगत याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. जरी ते तुम्ही पाहिलं तर मात्र फक्त 26 धावा डिफेंड करतायत आणि या धावा डिफेंड सुद्धा होऊ शकतात, कारण समोरच्या संघाने जर धावा डिफेंड केल्यात ना तर मात्र आपण सुद्धा करू शकतोय.
पहिला चेंडू इथे मात्र जर तुम्ही पाहिलं तर फक्त एक धाव आली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. ओम भगत या गोलंदाजावर ज्याने कालच्या दिवशीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजाला इथे मात्र पहिल्या षटकासाठी आमंत्रण दिलंय. या वेळेला मात्र हर्ष सोलंकीने पाहिलं की शॉर्ट पीच पैसा चेंडू होता. चेंडू सरळ भिरकावून दिला, फेकून दिला, तोडून दिला. सीमारेषाबार हा येतोय पहिला षटकार. आणि ज्या फटक्यांची आदर्शनगर संघाला गरज होती तो फटका मात्र जय राधा माधव संघाकडून हर्ष सोलंकीच्या बॅट मधून आलाय. पहिला षटकार चौकार आहे का? ओके सॉरी, क्षमा असावी. वन बाउन्स चेंडू सीमा पार गेलाय. पहिला चौकार येतोय हर्ष सोलंकीच्या बॅट मधून. आणि जर तुम्ही पाहिलं तर 5 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. दोन चेंडूंचा इथे खेळ झालाय. 5 धावा धफलकावर आहेत. हर्ष सोलंकीच्या बॅट मधून ज्या पद्धतीने शेखरने फटका खेळला होता तसा फटका आलाय. या वेळेस सुद्धा त्याच दिशेला क्षेत्ररक्षक नाही आहे. वन बाउन्स पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. 9 धावा फलकावर आहेत. आणि खरं तर अजय राधा माधव संघ असं म्हणतोय की आम्ही आयोजन कमिटीचा थोडासा वेळ वाचवतोय, कारण आज आपल्याला फायनल सुद्धा खेळायची आहे, त्यामुळे वेळ वाचणं गरजेचं आहे आणि तो वेळ वाचवला सुद्धा जातोय. 9 धावा धावफलकावर 3 चेंडूमध्ये आल्या. आता ओम भगत याच्यावर विश्वास दाखवला होता आणि ओम भगत काय करतोय, कालची गोलंदाजी काही अंशी का होईना चांगली राहिली होती, परंतु आज मात्र दोन्ही चेंडूंवर मात्र 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा ओम भगत तयार होईल. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. 5 खेळाडू मात्र ऑफ साइडला, 4 खेळाडू लेग साइडला, एक मात्र शॉट फाईन लेग, एक शॉट मिड विकेट, शॉट स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट. यावेळेला काय क्रिकेटिंग स्ट्रोक केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक शेखर कोलटकर आहेत, तिथे चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एकच धावेवर समाधान मानलं गेलंय आणि या एक धावे जर तुम्ही विचार केला तर या धावफलक जाऊन पोहोचला ते डबल डिजिट मध्ये, म्हणजेच 10 या आकड्यावर. आता जर तुम्ही पाहिलं की 10 धावा धावफलकावर आहेत. सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर, जो मात्र आता बीसीसीआयने बॅन केलाय. कोणताही खेळाडू तो नंबर घेऊन, आणि ते मात्र विकेट येईल का, ते मात्र शोल्डर डाऊन झालेत. शोल्डर डाऊन झाले ते मात्र आदर्श नगर संघाचे, कारण जे 2 फटके आलेत ना पहिल्याच षटकामध्ये, त्याने मात्र पूर्णतः बॅकफुटवर ढकलून दिलंय. ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून सुद्धा कमबॅक होऊ शकेल, परंतु तितकीशी चांगली गोलंदाजी तुम्हाला करून दाखवावी लागेल. जर गोलंदाजी चांगली झाली तर इथून पुढे सुद्धा या धावा डिफेंड होऊ शकतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, परंतु ते काही होण्यासाठी चांगली कामगिरी करून दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे महेंद्र कांबळे. महेंद्रकडून कोणतीही चूक होणार नाहीये, परंतु तितकासा वेळ होता. 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 13 धावा, म्हणजे जवळपास 50% धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आता 4 षटकामध्ये त्या 13 धावा बनवाव्या सुद्धा लागतील. 24 चेंडूमध्ये 13, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये फक्त तुम्हाला 2 ते 3च धावा खर्च करायच्या आहेत. तर आणि तरच यस, विरजोली संघ आपण आपला डिसिजन कळवा. विरजोली बॉलिंग. ओके, धन्यवाद. पाचव्या मिनिटामध्ये मात्र पहिलं षटक कंप्लीट केलं गेलंय. आता मात्र विनू माने या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय, ज्याने अक्षरशः विरजोली संघाच्या घशातून मॅच काढली होती.
असं म्हणूया, कारण काय गोलंदाजी विनू मानेची कालच्या दिवशी मध्ये राहिली होती. 2 षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या विनूने आणि महत्वाचे विकेट सुद्धा घेतल्या होत्या. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. दीप सत्वे आहेत तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु या एकेरी धावा जर तुम्ही रोखल्या नाहीत तर मात्र मॅच मध्ये तितकीशी मजा उरणार नाहीये. फक्त 12 धावांची गरज आहे. 23 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. 23 चेंडू मध्ये 12 धावा. काय होईल या मॅच मध्ये? या मॅचचं चित्र अजून देखील स्पष्ट झालेलं नाहीये. या वेळा सुद्धा चांगला स्ट्रोक आहे. हर्ष सोलंकीच्या बॅट मधून आलेला हा तिसरा चौकार आणि इथे आपलाच खेळाडू चांगला खेळ करतोय, परंतु टाळ्या वाजवू शकत नाही आहोत. का? कारण तो समोरच्या संघामध्ये आहे. आणि खरं तर असं म्हटलं जातं की आपलीच कुऱ्हाड आपल्या पायावर, अशा पद्धतीचा खेळ हर्ष सोलंकीने करून दाखवलाय. परंतु मॅच आहे, ज्यावेळेस आपण मैदानात जातो ना, तो आपल्या संघासाठी जातो. जय राधा माधव संघ जरूर आहे, परंतु त्याच्यावर विश्वास दाखवला ना, त्या विश्वासाला तो सार्थ सुद्धा ठरलाय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, परंतु इथे फक्त एक धाव मिळेल. या एक धावेने जर तुम्ही पाहिलं तर धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 19 धावा आणि इथून पुढे फक्त 7 धाव्यांची गरज असेल. सूरज कोळी आणि हर्ष सोलंकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आणि या दोन्ही जोडीने आतापर्यंत कोणती विकेट न गमावता 19 धावा धावफलकावर लावल्यात. आणि यावेळेला मात्र सूरजने आपल्या ताकदीचा वापर केलाय आणि जी 7 धावांचा डिफरन्स होता ते मात्र 6 ने कमी केलंय. फक्त एक धावेची गरज असेल इथून पुढे आणि एक धावेने मात्र जय राधा माधव संघ टॉप 4 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरेल. गेल्या वर्षी थोडस संघाने नाराज केलं होतं. चांगला स्क्वॉड अवधेशजी प्रजापती यांनी जरूर बनवला होता, परंतु तितकेसे निर्णय चुकले होते. यंदाच्या हंगामामध्ये ते निर्णय चुकत नाही आहेत. निर्णय चांगले आहेत आणि फक्त एक धावेची गरज आहे. या वेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे दीप आणि इथे मात्र एक धावेची गरज असताना मोठा फटका खेळण्याची गरज नव्हती, परंतु एक विकेट विनू मानेच्या गोलंदाजीवर मात्र प्राप्त केली जाते. एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट. आणि आता मात्र इथे मराठा वॉरियर संघाला थोडस विचार करायला भाग पडले, कारण जय राधा माधव संघ त्यांच्या समोर तुम्हाला सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. लाईनअप मध्ये खेळाडू बाहेर जायला पाहिजेत, याची दक्षता घ्या, कारण अजून देखील आदर्श नगर संघाला संधी आहे. जर तुम्ही पाहिलं ना तर इथून एक मॅच जिंकलेत, एक मॅच हारलेत, म्हणजे विरजोली आणि प्रिशा वॉरियर्स अष्टमी या संघामधून जो संघ जिंकेल तो मात्र इथे आदर्श नगर संघासमोर खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सन्माननीय अनिकेत दादा सपकाळ आणि स्वप्नील दादा खांडेकर यांचे इथे शुभ आगमन होत आहे आणि दोन्ही मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया.